नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला। आणि हा बागेचा व्हिडिओ तुम्ही मागच्या 20-25 दिवसाआधी पाहिला होता, तेव्हा आपण बांबू बांधायचे होते। आता मागच्या 15-20 दिवसातले कामं जे झाले या बागेमध्ये, इथे बांबू बांधून झालेले आहे आपले। हा सर्वप्रथम सांगतो की हा आहे अडकण बहार म्हणून आपण याला, हत्ती बहार पण नाही, हत्ती बहार आपला जूनमध्ये हार्वेस्ट होतो। हा अडकण बहार आपण एप्रिलच्या 15ला हार्वेस्ट करणार आहे आणि एप्रिल 15ला हा 100% हार्वेस्टिंगला येणारच। मागील 15 दिवसामध्ये आपण FE-सायझर आणि 040-37ची फवारणी घेतली। 060-20 आपण 2 वेळा सोडून झालेला आहे। त्यानंतर कॅल्शियम बोरॉन आपण एकदा याला खालून ड्रिप वॉटर दिलेलं आहे आणि आता इथून पुढं परत आपण कॅल्शियम बोरॉन इथे देणार आहे, कारण जसं टेम्परेचर वाढेल तसं कॅल्शियमची डेफिशियन्सी येत राहते। तर आपण ती पूर्तता करण्यासाठी कॅल्शियम बोरॉन ही देणार आहे। फळाची साईज तुम्हाला लक्षात येऊ राहिली ही फोटोवरून 3 नंबर साईजमध्ये आज फळ आलेलं आहे आणि 2 नंबर साईजमध्ये जसं येईल तसं याला कवडी सुरू होईल, म्हणजे कलर यायला सुरू होईल हलकासा, आणि त्याच वेळेस आपण याला विकून टाकणार आहे। तर एक अंदाजे 3 कॅरेटचा माल एका झाडावर आपल्याला दिसतो आहे। काही झाडावर जास्त पण आहे, काहीवर कमी आहे। तर ॲव्हरेजमध्ये 3 कॅरेट जर धरले तर 120 झाडं आपण इथे बांधलेले आहे। काही झाडांना न बांधताही माल आहे। तर 120 झाडामध्ये आपल्याला अपेक्षित 300 ते 400 कॅरेट इथे अपेक्षित आहे। 300 कॅरेट जरी माल निघाला तरी भरपूर चांगलं उत्पन्न इथे होणार आहे। आणि ज्याही व्यापारी बंधूंना एप्रिलच्या 15ला माल पाहिजे असेल तर इथे अवेलेबल आहे आणि आजही विक्रीसाठी हा अवेलेबल आहे। म्हणजे जर उक्ता घ्यायचा असेल कोणाला तर आपण इथे देणारच आहे। तर ज्यांना ही बाग घ्यायची असेल ते बाग आपला घ्यायला येऊ शकता, बघायला येऊ शकता, जेणेकरून त्यांनाही मालाचा अंदाज येईल आणि त्यांना उक्ता घेता येईल बाग। आता इथून पुढं काय करायचं ते तुम्हाला सांगितलं। कॅल्शियम बोरॉन आपण याला रिपीट देणार आहे। अशा प्रकारचा माल ज्यांच्याकडेही असेल त्यांनीही पुढचं नियोजन आहे का की कॅल्शियम बोरॉनचा स्प्रे जे खालून सोडायचं आहे ते 15 दिवसाला 20 दिवसाला रिपीट करायचं आहे। FE-सायझरचा फवारा अजून एकदा रिपीट करायचा आहे आणि 040-37 आणि 09-46 हे 2 प्रकारचे खतं आपल्याला द्यायचे आहे, जेणेकरून याला लवकरात लवकर साईज आणि कलर आला पाहिजे आणि आपल्याला विक्रीसाठी लवकर जाहीर झाला पाहिजे। कारण विक्रीला लवकर यासाठी तयार करायचं आहे की पुढचा मृगबारही आपल्या डोक्यात त्याच्यामध्ये आहे। शक्यता कमी आहे पण आपण ते टार्गेट धरलेलं आहे। तर कोणाकोणाला वाटते की इथे मृगबार येणं शक्य नाही आहे आणि जरी शक्य असेल तर काय अजून नियोजन करायला पाहिजे, जे आपल्याकडे प्लॅनिंग आहेच सगळं, पण त्याच्यासाठी अजून काय करायला पाहिजे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बोलू। धन्यवाद।